नाही झाला पाहिजे. बरोबर. तर ते ड्रायव्हिंग सेफ कम्फर्टेबल वाटलं व्हायचं मोठ्याला पण ते लक्ष देत असतील तर ते त्यांना हे होतं नसतं. कोणी लक्ष आपल्या इथे कसं माहिती आहे का, ड्रायव्हर गाडी चालवते ना, काही घेणं देत नाही, असं झालेलं. माझ्या हळूहळू ते पण टॉपिक घ्यायचे मला, आपण काय केलं पाहिजे काय नाही. आपण मित्रांनो, हा तामिनी घाट आहे. तामिनी घाटातून आता पुण्याकडे येत असताना आपण खाली उतरतो आहोत घाट. तर याचा व्हिडिओ मी नंतर चढताना आणि परत आपण याच्याकडे कोकणाकडे जेव्हा उतरतो तेव्हा आपण त्याचा देखील व्हिडिओ बनवूयात, तो देखील पहा. तर रात्री गाडी चालवत असताना एकदम शांत गाडी चालवायची आपल्याला. घाटामध्ये अजिबात घाई गडबड करायची नाही आहे, आणि हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही कम्युनिकेशन ऐकू शकता माझं, जे को पॅसेंजर होते किंवा जे सोबत होते माझ्या, त्यांच्याशी मी बोलत होतो. तर हे अप्पर डिप्परचा एक आपण यूज केला पाहिजे रात्रीच्या वेळी. समोरून गाडी येत असेल तर तिथं डिप्पर द्या, आणि जर समोरून गाडी येत नसेल तर तिथं अप्परची लाईट राहू द्या तुमची चालू. आणि हे सर्वांनी जर केलं आणि स्पीड जर लिमिटमध्ये ठेवली तर अपघातांची संख्या ही आपण फार कमी करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जेवढी होईल तेवढं आपल्या लेफ्ट साईडलाच गाडी चालवायची, राईट साईडला गाडी घेऊन जायचंच नाही आहे. यदा कदाचित जर काही अडचण असेल तरच आपण राईट साईडला जायचं, ते पण समोरून गाडी येते का नाही याची शहानिशा केल्याशिवाय राईटला अचानक गाडी घेऊन जायचं नाही मित्रांनो. मला ही एक लय चांगली सवय लागून गेली. कर्वज असाल ना, ह्या लाईनच्या साईडला गाडी जाऊ देत नाही. जरी नवीन ठिकाणी जरी असं जे माहितीतल्या रोड आहेत त्यात चालत जातो. नवीन ठिकाणी पण मी शक्यतो लेफ्टची जी लाईन आहे ना, त्या लाईनला सोडतच नाही. काढायची नाही, त्या साईडला गेलीच नाही पाहिजे. तो उजवा टर्न असू द्या नाही तर डावा टर्न असू द्या. लोक काय करतात, मोकळी सोडून देतात, मध्यभागी घेऊन जातात. त्यांना वाटतं की लगेच टर्न मारता येईल. नाही, स्पीड कंट्रोल नाहीत करत. काही जण तर ॲक्सिलेटरवर पायच काढत नाही, टर्नला सध्या करत आहे अशी गाडी घेऊन जातो फास्ट. आम्ही समोरचं नुसतं अर्ध्या रस्त्यात आला ना, अर्ध्या रोडमध्ये लगेच ओळखून जातो कसं गाडी चालवायला. सर्वात महत्त्वाचं असतं मित्रांनो, आपण आपली बाजू सोडायची नाही, हेच मी या व्हिडिओमध्ये बोलत होतो. तर शक्यतो होता होईल तेवढं मी जेवढं पण आता व्हिडिओ काढला आहे, पहिला भाग देखील तुम्ही पाहू शकता आणि हा भाग देखील तुम्ही पाहू शकता. तर दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला काही साम्य वाटतं का, की म्हणजे तो चढ आपण वर चढत होतो आणि हा आहे तो आपण उतारावरती गाडी, म्हणजे नाही का घाट उतरत आहोत. तर तशा सिच्युएशनमध्ये गाडी कशी चालवायची. आउट स्टेशनला जायचं असेल तर पर किलोमीटर जातं ना, डायरेक्ट भाडं असतं. हां, तर म्हणजे हे करतो मी, पॅकेज असतं 300 किलोमीटरचा 4800. 300 किलोमीटर. हां, आणि वन डे असेल तर रिटर्न 6 पण. बापरे, ग्रीन कलरचा आहे. हे आहे तो रसल नाही, रसल स्वॅपर असल्यासारखं झालं मला. डेंजर राहतो तो कलर पण बदलतो ना, वाळूत असेल तर वाळूसारखा कलर बदलतो. डेंजर होतो तो.
मोठा होता चांगलाच. खाना काढणारा वाटतं मला. फणा काढणार ना नव्हता. नाही, जाडा होता पण जाडा होता. त्या नाग जो म्हणतो ना आपल्या इथं कोबराचा निघतो ना नाग, हां, तो नव्हता. तो नव्हता. ग्रीन कलरचा होता. कोबरा ग्रीन कलरचा नाही, ब्लॅक असतो. ब्लॅक असतो, ब्राऊन असतो. दोन असतं ते रसल स्वयंपाक मग का काहीतरी नाही का नाही. हां. तो एक तसंच वाटत होतं मला, तसं मला तास वाटला तो. कारण की खूपच वळलं घेतलं ना तिथे तेवढ्यातच. असे त्याला 4 गाड्यांनी वाचवलं पुढं. आता तो मधून गेला आपली गाडी. क्रॉस करून. मला वाटतं एस टीवाल्यानं तर मधून घेतला असेल त्याला, मधल्या टायराच्या दोन्ही मधून गेला तर झालं. माझ्याकडून एक घुस मेली, घुस जे म्हणतो ना मोठा उंदीर असतो घुशीसारखा, हां. तर तो मेला एकदा. मला आठवतं ते एकदा याला रस्त्यावर आलो ना. सोमाटण्या फाट्याला. रस्त्यावर आलेले. हा तेच छोट्या गल्लीतून छोट्या जात होतो आम्ही. गल्लीतून. हां. आणि ते अचानकच आतल्या मधून पळत आलं घराला. इकडं. पुढच्या टायर खाली वाचवलं, पण ते मागच्या टायर खाली आवाज आला त्याचा. तेव्हाच मला समजलं की मेलं म्हणून माझी टायर. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ थोडेसे बोरिंग वाटतील तुम्हाला, पण फार माहितीपूर्वक असतात. काही वेळा आपण हे अनुभवातले बोल असतात माझे. मी अनुभव घेतलेला आहे भरपूर आणि त्याचंच मी बोलतोय. आता याच्यामध्ये बघा, मी माझी बाजू धरूनच चालतोय, पण अजिबात रोडच्या मध्ये गाडी ठेवण्याचा प्रयत्न नाही करत. भरपूर जण आहेत, गाडी येत नाही आहे म्हणतात आणि रोडच्या मधोमध गाडी चालवतात. तर हे छोट्या छोट्या चुका कधीही करायच्या नाही. शक्यतो होता होईल तेवढं आपण पूर्ण आपली बाजू धरूनच गाडी चालवायची. त्यानं होतं काय मित्रांनो माहिती आहे का, समोरून येणारा जरी समजा एखाद्या वेळेस फास्ट आला तरी तो त्याच्या बाजूनी निघून जाऊ शकतो, पण तो आपल्या बाजूमध्ये नाही येत आणि त्याला गाडी सावरण्यासाठी वेळ देखील भेटतो. आणि जर दोघं जण देखील जर आपण व्यवस्थित नसताल गाडी चालवत, तर त्या ठिकाणी आपण गाड्यांना वाचवण्याच्या नादामध्ये अपघात होऊ शकतो आणि दोन्ही गाड्या दोन्ही साईडला खाली उतरू शकतात. तर शक्यतो होता होईल तेवढं घाट उतरत असताना, शक्यतो गाडी चालवत असतानाच सर्व नियमांचं पालन केलं तर कधीही अपघात होणार नाही आहे. कधी कधी चूक होते मित्रांनो, काही कारणं असू शकतात त्याला, पण चुकीचं वागू नका कधीही. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद मित्रांनो. आता पुढं देखील आपण आपला हा व्हिडिओ चालूच ठेवणार आहोत, तर तुम्ही अजून पाहू शकता. हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा जेणेकरून पूर्ण माहिती भेटेल. आता इथं समोर हा माणूस हायबीमची एवढी लाईट लावत होता, आता मी माझी लाईट त्यांच्या डोळ्यावरती लागेल अशा प्रकारे थोडीशी गाडी चालवणार आहे, जेणेकरून त्यांच्या देखील डोक्यामध्ये आलं पाहिजे की अरे यार, आपण देखील अशा प्रकारचे लाईट्स आपल्यासमोर गाडी असेल तेव्हा बंद केले पाहिजेत किंवा कमी लाईटवरती आपली गाडी चालवली पाहिजे. हे हायबीमचे लाईट आपण चालू नाही ठेवले पाहिजे होते. आता याला सुधारायला गेलं, माझी लाईट लागेल. माझ्या पाठीमागे चालत होता, हायबीमवर लावली होती लाईट. म्हणजे ड्रायव्हरला त्रास आहे बरं का खरं म्हणजे गाडी चालवताना.
आता या ठिकाणी आपण आपली लाईट बंद करूयात मित्रांनो. आपण हेवी लाईट कधीही कोणालाही त्रास देण्यासाठी नाही वापरली पाहिजे, फक्त आणि फक्त रोड पाहण्यासाठी वापरली पाहिजे. आता मी बघा लोअर बीमवर गाडी चालवतोय आणि त्या भाऊंला आता त्रास होत नसेल माझ्या लाईटचा, तर अशा प्रकारे आपण सर्वांनीच लाईटचा उपयोग केला पाहिजे. आता हे बघा, तरी पण त्यांची जी हेडलाईट आहे ती किती हाय बीम आहे बघा, समोरची पाहू शकता तुम्ही. मला लिटरली त्या लाईट्स एवढ्या डोळ्यावर लागत होत्या. आता जेव्हा मी लावल्यानंतर त्यांना देखील त्या गोष्टीचा त्रास झाला असेलच. तर या गोष्टींचा देखील आपण विचार केला पाहिजे की आपण गाडी चालवत असताना आपल्या लाईट्स या समोरच्या ड्रायव्हरच्या डोळ्यावर डायरेक्ट तर लागत नाही आहेत ना, तर ते कसे ओळखायचे. जर तुम्ही तुमच्या लाईट्सचा जो प्रकाश मिररच्या नाही का, साईड मिरर जे आहेत समोरच्या गाडीचे, जर त्या मिररच्या जो वर जात असेल तर तुम्ही समजून जायचं की त्या ड्रायव्हरला, समोरच्या ड्रायव्हरला आपल्या लाईटचा त्रास होत आहे म्हणून. तर हे एक छोटंसं गणित असतं मित्रांनो. आणि जर त्यांच्या गाडीच्या आतमध्ये देखील आपल्या गाडीच्या हेडलाईटचा जर प्रकाश जात असेल, पाठीमागलच्या जे विंडो आहे, पाठीमागलची जे काच आहे, त्याच्यातून जर समजा आपल्याला नाही का समोरच्या गाडीतल्या आतमधील जर समजा आरामात दिसत असेल, तर त्या सिच्युएशनमध्ये पण समजून जायचं की ड्रायव्हरला त्रास होतोय म्हणून. तर त्यांनी बघा ना किती त्यांचे हेवी लाईट्स आहेत. त्याच्यात तुम्हाला सांगतो ना त्या गाडीला किती लाईट्स होते. हेडलाईटचे वेगळे 2, खालचे वेगळे 2, जे फॉग लॅम्पच्या जागेवर लावतात ते, आणि मध्येच त्यांनी अजून 2 छोटे छोटे, ते छोटे एकदम असतात ना, ते तरी जास्त डोळ्यावरती लागतात, ते लाईट्स त्यांनी वापरले होते. खरं पाहायला गेलं तर टोटल अनलिगल लाईट होते 6ची 6. तर असं कधी करू नका. एस टीवाल्यांनी सध्या तेवढा लाईट असल्यामुळं बघा त्यांना साईड दिली तिथं. तर असं कधीही करू नका. यानं होतं काय मित्रांनो, समोरून येणारा ड्रायव्हर चिडला जातो आणि तो तुम्हाला जिथं आवश्यकता आहे त्या ठिकाणी कधीही साईड नाही देणार. का तर त्यालाच रोड नाही दिसणार, तर रोडच्या खाली कसं उतरून साईड देईन ते तुम्हाला. आणि त्याच्यामुळेच शक्यतो होता होईल तेवढं जे मेजर अपघात होतात ना, त्याचं कारण देखील या लाईट्स असू शकतात किंवा असणार देखील. आपल्या गाडीला देखील पांढरे लाईट आहेत मित्रांनो, पण माझ्या बुद्धीला पटतच नाही आहे की ते कंटिन्यू चालू ठेवून आपण गाडी चालवली पाहिजे म्हणून. आणि मी असं समोर गाडी जवळ जर असेल तर मग माझे लो बीमवरच शक्यतो गाडी चे हेडलाईट ठेवून गाडी चालवण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा, जमलं तर ह्या देखील एस टी ड्रायव्हरची कमाल आहे. छोट्या रोडवरती गाडी चालवण्याची. तर या गाड्या जरा पॉवरफुल आणि सोप्या आहेत. पहिल्या जुन्या गाड्या प्ले असायचा, स्टेरिंग प्ले असणारी गाडी कशी चालवा लागायची. रोड खराब. आता नाही तेवढं ड्रायव्हर सहन करू शकणार, सोडून जाते. वॅगनर पण आहे का? हां, वॅगनर विकली. वॅगनर विकून घेतली.
इंडिकेटर तेवढी ओव्हरटेक करू नका म्हणून सांगत होते. ओव्हरटेक करू नका सांगत होता का तो? राईटचं इंडिकेटर दिलं मी. हा ना, राईटचा इंडिकेटर दिलता ना. करा सांगतात ना राईटचं इंडिकेटर दिलं. तेच ना, मग पुढं टर्न आहे ना, हां, ओव्हरटेक नको करू म्हणून पाठीमागे सिग्नल. ओव्हरटेक न करण्यासाठी सिग्नल दिला का? जर लेफ्टचा दिला असता हां, तर ओव्हरटेक करायला सरळ रोड भेटला, हां. लेफ्टचा इंडिकेटर द्या. लेफ्टचा दिला की समजायचं ओव्हरटेक करायला आपण काढू शकतो गाडी बाहेर. ओके. आणि त्याच्यात पण त्याला थांबायचे का ते पण बघायचं असतं. नसतं हॉटेल, पेट्रोल पंप समोर, त्याच्या समोर काय आहे ते पण बघायला लागतं की बा हॉटेल आहे का, नाहीतर पेट्रोल पंप आहे का. बरोबर. त्याला जर थांबायचं. तसं काय असेल तर साईन तो थांबण्याचा पण असेल. थांबायचं. आणि जरी साईन जरी दिला तरी न बघता ओव्हरटेक करणं चुकीचं. हो. समोरच्या याच्यावर थांबून ओव्हरटेक करायचा त्याच्यावर कारण स्वतः जोपर्यंत होत नाही तो. असं गाडीच्या मागे चालण्याचे 2 फायदे असतात. एक तर आपली स्पीड वाढत नाही जास्त. हा कन्फर्म आहे, याच्या स्पीडमध्ये चालवायला लागली ती गाडी. ज्या घाटातली स्पीड पाहिजे ना, आता हे रस्त्याच्या अनुषंगानं बरोबर आहे त्यांची. जर रस्ता खराब असता किंवा मोठा असता थोडा तर मग स्पीड कमी, कार पुढं निघून गेली असते. मी घाई करतच नाही तेवढी जरा. त्यासाठी काय करायचं, किती वेळ तरी जाऊ तो राहणार. उलट स्मूथ चालवली की आपण वेळेत पोहोचतो. तेवढा मेंदूला आराम कमी हे मिळतं ना. तिकडे लक्ष ताण कमी होतं डोळ्यांवरचं आणि मेंदूवरचं. आता जर मला कोणी म्हटलं ना आता जायचं आपले 300 किलोमीटर, आता पण सकाळच्या पण 6 निघून जातो. तर मेंदूचं एक्झर्शन कमी झालेलं असतं. फास्ट चालवलं ना की मग मेंदू जास्त हे होतं, थकतो. बॉडीच थकते. म्हणताना असं मी काहीही खात नाही, एक बी व्यसन नाही मला. आणि पुन्हा तंबाखू ना गुटखा काहीच नाही. तरी मी गाडी चालवतो किती, म्हणजे नाईटभर पण गाडी चालवतो. आता या महिन्यात या आठवड्यातच ना माझी 3री आउट ऑफ स्टेशन. 3 दिवस तर बाहेरच होतो. आजचं माझ्या चुकीमुळे उशीर झाला आहे मला. नाहीतर मी एक आशेवरती बसलो होतो की चला आपली भेटली तर राईड भेटून जाईल. पुणे मुंबई कुठली भेटली, एक 4 पैसे भेटले त्या हिशोबाने होती ना.